केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नुकताच दौरा झाला, जाहीर सभा झाली, जोरदार भाषण झालं। आपल्यासोबत भागवत कराड सर आहेत। सर, जोरदार सभा झाली, जोरदार टोलेबाजी जे आहे ते अमित शहांनी केलेली आहे। काय सांगाल, कशा पद्धतीचे चित्र असेल यापुढच्या कालावधीत? सर्वप्रथम मी छत्रपती संभाजीनगर वासियांचं मनापासून अभिनंदन करतो। अपेक्षापेक्षा चांगली सभा झाली। आत्ताच पोलीस आयुक्त सांगत होते की जवळजवळ 25 ते 30 हजार लोक बाहेर उभं होती आणि ग्राउंड तर कसोकच भरलेलं होतं आणि एकंदरीत लाईव्ह सभा होती। जनतेचा प्रतिसाद अत्यंत चांगला होता आणि एकच दाखवलं जनतेने की माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मागे जनता आहे। जी मागच्या 10 वर्षात कामं झाली ती अत्यंत चांगली झाली आणि अब की बार 400 पार, फिर एक बार 400 पार ज्यावेळेस नारा दिला त्यावेळी जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आता कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगरची जागा महायुती जिंकणार आणि इथला लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असणार। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। खरं तर अमित शहाजी असं म्हणाले की जे काही रजाकार राहिलेले आहेत त्यांना उकडून फेका। त्याच्यावरती इम्तियाज जलील यांचं उत्तर दिलेलं आहे की कोण कोणाला उकडून फेकतं हे जनता ठरवेल लवकरच। भाजपची इथे कसल्याही प्रकारची स्ट्रेंथ नाही आहे, त्यामुळे कोण कोणाला उकडून फेकेल हे लवकरच कळेल असं म्हणतात। इम्तियाज जलीलला जे सध्याचे लोकसभेचे खासदार आहेत त्यांना मेच्या शेवटच्या आठवड्यात कळेल, ज्यावेळेस काउंटिंग असेल ते। जनता ही पूर्णपणे माननीय प्रधानमंत्री आणि माननीय अमितभाई शहा यांनी सर्वप्रथम शहराचं नाव बदलण्यात हे केलं, नाव बदललं। 370 कलम असेल, सर्जिकल स्ट्राईक असेल, एअर स्ट्राईक असेल आणि त्याहीपेक्षा G20 असेल, GST असेल, भारत देशाची इकॉनॉमी असेल, किती गोष्टी सांगायच्या जे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम होतं आहे। आणि संभाजीनगरला किमान 25 ते 30 हजार कोटीचे कामं चालू आहेत। हे इम्तियाज जलीलला फक्त आलोचना करणं, विरोध करणं ह्याच्याशिवाय काय येतं? त्यावेळेस त्यांनी मला आठवत आहे की महिला विधेयकला विरोध केला, 370ला विरोध केला, सगळ्या ठिकाणी विरोध। आता त्यांचे दिवस संभाजीनगरचे संपलेले आहेत। त्यांनी आता हे संभाजीनगर झालं, आता औरंगाबाद नाही। त्यांनी सरळ मुंबईला गेलं पाहिजे, निवडून यायचं असेल तर मुंबईत त्यांनी त्यांचं काय असेल ते बघावं। अंबादास दानवे असं म्हणतात की भाजपने आमचं काम केलं नाही मागच्या वेळेस म्हणून आमचं सीट गेलं, असा आरोप त्यांनी केलेला आहे आता काही वेळापूर्वी। काय उत्तर? अंबादास दानवेंना माहीत आहे की त्यांचे मित्र, सहकारी मित्र चंद्रकांत खैरेचे शिवसेनेच्या त्यांच्या सहकार्याशी कसे संबंध आहेत। कारण चंद्रकांत खैरे माजी खासदार आहेत आता, तरी त्यांना वाटतं मीच खासदार। ते का हवेत जे आहे ते अजून खाली येतच नाहीत ना। म्हणून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचे संबंध काय आहेत ते मला माहीत आहेत आणि अंबादास दानवेंना चांगलं माहीत आहे, ते विरोधी पक्षनेते आहेत, माझे मित्र आहेत। ते कोणी काम केलं आणि कोणी नाही केलं आणि आता तर कोणीही काम करणार नाही त्यांचं। म्हणजे ह्याचा अर्थ तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की अंबादास दानवेंनीच काम केलं नाही असं म्हणायचं का? असा आरोप विरोधी पक्षनेत्यावर करणार नाही, कारण त्यावेळी जिल्हा प्रमुख होते। पण जिल्हा प्रमुखाकडं सगळी नोंद असती। जी चंद्रकांत खैरेंच्या गाडीमध्ये फिरणारी लोक होती त्यांचे सहकारी म्हणून अंबादास दानवेंच्या ग्रुपचे नाही, तेच त्यांच्या विरोधात आहेत। दुसरीकडे अमितभाई शहा असं म्हणाले की संभाजीनगरमधून मोदीजींसाठी एक कमळ पाठवा। याचा अर्थ स्पष्ट आहे की आता उमेदवार भावी तुम्ही आहात, कारण तुम्ही फेटा देखील घातलेला होता, चांगली शाल वगैरे होती। मी त्याच्याबद्दल वक्तव्य करणार नाही, कारण ही महायुती म्हणजे माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही हा बसून निर्णय करतील आणि शेवटी पार्लमेंटरी बोर्ड ठरेल। पण एक मात्र नक्की, मी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला, मी एकटा नाही आहे, पण आम्हाला 20 लाख जे वोटर्स आहेत त्यांना आता आम्हाला भारत देशाचे विकास करणारे, विकासाचा संकल्प करणारे, विकसित राष्ट्र बनवणारे प्रधानमंत्री मोदी साहेब यांना संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार त्यांना पाठिंबा देईल। म्हणून महायुती ज्याला जागा सुटेल तो, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल का भाजप असेल, आमच्यासाठी एकच ध्येय, इथं महायुतीचा खासदार आणि या संभाजीनगरचा विकास।
तर हे होते केंद्रीय मंत्री भागवत कराड सर आणि ते म्हणत आहेत की संभाजीनगरचा विकास करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी इथून कमळ जे आहे ते पाठवायचं आहे. कोणाचाही उमेदवार असो, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, मात्र इथून जो उमेदवार आहे तो निश्चितपणे निवडून जाईल अशी आश्वासन जे आहे त्या ठिकाणी भागवत कराडांनी दिले आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.